वंदो चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा सबंधे जडजीवतारुणिवरा पूता कृताईधरा दातारा करुणाकरा वरमती द्यावी विभो गुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। पाक्षिक सत्संगाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। मला 15 दिवसापूर्वीच आजचे अन्नदान करणारी सद्भक्त राऊत परिवार त्यांचा फोन आला, म्हणजे बाबा अशी अशी पंगत बी आहे आणि मला वाटतं त्यांच्या चिरंजीवची काही वाढदिवस पण आहे, असं दोन्ही तिन्ही समोर ठेवून हा सत्संग आहे। या सत्संगाला बजाजच्या परिसरातील सर्वच भक्तमंडळी उपस्थित आहे। मी नेहमीच सांगत असतो की आपण सर्वच भाग्यवान लोक आहोत, आहे की नाही। ज्याच्या मुखात ईश्वराचं नाम तो भाग्यवान, आणि ज्याच्या मुखात ईश्वराचं नाम नसून तो नामस्मरण करणारा बी आहे त्याच्यापेक्षा भाग्यवान, आहे की नाही। म्हणून आपल्याला नुसतं इथं थांबून जमणार नाही, आणखीन आपल्याला पुढं वाटचाल करायची आहे की नाही। म्हणून हा सत्संग आहे। हे कृष्ण गोपाल हरी दीन दयाल हरी कृष्ण हरे कृष्ण गोपाल हरी दीन दयाल हरी दीन रत हाके रन भूमि में और कर्मयोग के मर्म बताए। रत हाके रन भूमि में और कर्मयोग के मर्म बताए। अजर अमर है परम तत्व यूं काया को नित सुख समझावे। अजर अमर है परम तत्व यूं काया के नित सुख समझावे। सखा सारथी शरणागत की सखा सार की शरणागत की सदा प्रतिपाल हरि दीन दयाल हरि कृष्ण गोपाल हरि दीन दयाल हरि कृष्ण गोपाल हरि दीन दयाल हरि। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपण सत्संगाला आहोत। आपल्याला सत्संगामध्ये समसमयिक बर्वेन प्रकारे ज्या विचारातून जीवनाचा प्रवास सुरू होतो, अशा सत्संगातून आपलं भाग्य उदयाला येत असतं। म्हणून ते भाग्य उदयाला आल्यानंतरही ते भाग्य कोणीकडे कन्वर्ट करायचं, ठीक आहे नाही। जसं एखादा कर्म आहे, इथंही आपण कर्म करतो, देशाच्या बॉर्डरवर राहून बी कर्म करतो, आहे की नाही। पण दोन्ही कर्मामध्ये फरक आहे की नाही। आपण प्रपंचात राहून बी कर्म करतो, परमार्थात राहून बी कर्म करतो,
मग या उदाहरण द्यायचं म्हणजे समजा इथं जर एखाद्याला गोळी मारली तर त्याला त्याच्या मोबदल्यात काय मिळतं? एखाद्याचा खून केला तर त्याला शिक्षा होती 20 वर्षाची, आहे की नाही? आणि शिक्षा होऊन परत त्याच्या समाजात तो कलंकित होतो, आयुष्यभर त्याला जेलामध्ये जावं लागतं, आयुष्य संपलं. आणि तेच कर्म त्याने जर एखाद्या बॉर्डरवर सैनिक म्हणून जर गोळी मारली पुरुषाला तर त्याला सरकार सन्मानित करतं, त्याच्या नावाचा स्मारक उभा केलं जातं, आयुष्यभर त्याला सांभाळण्याकरता सरकार जिम्मेदारी घेतं. तर हे 2 कर्म आहेत. तसं गीतेमध्ये 2 कर्म सांगितलेले आहे, एक सकाम कर्म आणि एक निष्काम कर्म. सकाम कर्मातून माणूस हा बांधला जातो आणि निष्काम कर्मातून माणूस हा बंधनातून मुक्त होतो. आश्रमात लेकरं सांभाळल्या जातात, तुम्ही प्रपंचात तुम्ही तुमचे लेकरं सांभाळतात, आहे का नाही? पण तुम्ही काय लेकरं सांभाळतात ते माझं मुलगा आहे म्हणून सांभाळतात. आश्रमात जे सांभाळलं जातं ते माझ्या देवाचं म्हणून सांभाळलं जातं. म्हणजे दोन्हीमध्ये 2 भाव तयार झाले, आहे की नाही? आणि संपूर्ण भगवद्गीता ही याच्यावरच आधारित आहे. 18 पगड जातीची जुन्या काळामध्ये ही बलुते पद्धत होती. तुम्हाला कल्पना असेल की खेड्यापाड्यात अजूनही काही ग्रामीण भागामध्ये असं आहे की 12 बलुती ज्याला म्हणतात. कुंभाराने आयुष्यभर म्हणजे वर्षभर गाडगे मडके लागणारे त्यांना पुरवावे. शेतकऱ्याकडे जे धान्य येईल तर ते धान्य त्यांनी त्यांना द्यावं. एखादा माळी असेल तर त्यांनी देवाला फुलं द्यावा वर्षभर. नवरात्र आले का प्रत्येकाच्या घरोघरी फुलं देण्याची पद्धत होती. एखादा धोबी असेल तर त्याने वर्षभर लग्न कार्य असं शुभ कार्याच्या दिवशी कपडे धुवून द्यायचे. सुतार असेल तर त्यांनी वर्षभर त्याला काही लागणारे लोक म्हणजे काय आवते जुते काही तुडताड झाली त्याची दुरुस्ती करून द्यायची. वारीक असेल तर त्यांनी वर्षभर हजामत दाढी करून द्यायची. आणि त्या मोबदल्यात शेतकऱ्यांनी सुद्धा तशाच पद्धतीचे कर्म म्हणजे धान्याच्या स्वरूपात त्याला द्यायचं. म्हणजे आपल्याला निष्काम कर्म घडलं पाहिजे. हे निष्काम कर्म जर घडत गेलं तर परमेश्वर आपोआपच त्या जीवाला आपल्याकडं ओढून घेतो. कारण कर्माचं बेस म्हणतात कर्मणो गहना गती, कर्माची गती अत्यंत गहन आहे. की म्हणतात ना एका क्षणामध्ये असे जीवात्मा काही कर्म करतो का ते सहस्र जन्म निस्तरून सरे. म्हणजे हजारो जन्म जरी गेले, एक गोळी मारली तर त्याला 100 वर्षाचं आयुष्य आहे, पण त्याच्या आयुष्याच्या 10 पट म्हणजे 10,000 वर्षे म्हणजे 1,000 वर्षे. आणि त्याच्या ठिकाणी जर ज्ञानपात्रता जर असेल तर त्याच्या 10 पट म्हणजे 1,000चे 10,000. म्हणजे एका गोळीने एका माणसाला काय होतं 10,000 वर्ष दुःख भोगावं लागतं. आणि ते जर पुण्य कर्म जोडलं जोपर्यंत तो मोक्षाला जात नाही. परमेश्वराच्या ठिकाणी 4 प्रकारचं दान आहे, लीळादान, संबंधदान, ग्रहणदान आणि कैवल्यदान. जो कैवल्यदान हे शेवटचं दान आहे. पण त्या जीवाला जोपर्यंत मोक्षाचा अधिकार पूर्ण तयार होत नाही, पूर्णतः निष्काम कर्म त्याच्याकडून घडत नाही. जसं परमेश्वर स्वरूप कसं आहे शुद्ध आहे, केवळ आहे, तसा हा जीवात्मा कसा आहे शुद्ध नाही आहे. हा जीवात्मा अविद्येने ग्रासलेला आहे. अविद्या म्हणजे एक थोडक्यात सांगायचं म्हणजे पाण्यामध्ये शाई टाकली की ते पाणी आणि शाई एक होतं. तसं या जीवात्म्याच्या सोबत तुमच्या माहिती करता काय मुळातच अविद्या नावाची एक वस्तू आहे, त्याला भावरूप वस्तू आहे ती. जसं गाडीवर कार्बन आलं तर गाडी चालत नाही. मग तो किती 2 क्विंटलचा माणूस जरी ती किक मारत असेल तर त्याला ती चालू होत नाही. का तर ते कार्बन आहे, ते कार्बन साफ होत नाही तोपर्यंत गाडी चालूच होत नाही. तद्वत जीव स्वरूपावर जे असलेली अविद्या नावाची जी वस्तू आहे ही सेवादास्यातून निष्काम कर्मातून जेव्हा ते शुद्धीकरण होतं. परमेश्वर जसा केवळ आहे तसा हा जीवात्मासुद्धा केवळ झाल्याशिवाय परमेश्वराच्या आनंदाला म्हणा की परमेश्वराच्या मोक्षाला म्हणा किंवा 84च्या फेऱ्यातून तो मुक्त होऊ शकत नाही. आणि त्याच्याकरता हे मुक्त होण्याकरता
त्याला त्याच्या हातून हे निष्काम कर्म घडण्याकरता ही भगवद्गीता आहे. आणि म्हणून आपल्याला तो कर्मयोग लक्षात आला तर आपल्याला ह्या जीवनामध्ये ते सहज आपण ते पार करू शकतो. आणि मग सांगायचं तात्पर्य की आपल्याला तो कर्मयोग समजण्याकरता भगवंताचं तत्त्वज्ञानाचं एक एक विचार आपल्या जीवनामध्ये उतरणं गरजेचं आहे. नाहीतर मग आपण प्रापंचिक याच्यामध्ये सकाम वस्तू मागायला आपण कनसीच्या ब्राह्मणाकडे जातो, आहे की नाही. लीळाचरित्राची ज्या ज्ञात अज्ञात पानं उलटायला लागतं. कनाशीचा ब्राह्मण ज्यावेळेस स्वामींची मनाभावातून सेवा करतो आणि सेवा केल्यानंतर ज्या स्वामींना पुढच्या गावी जायचं असतं त्यावेळेस कनाशीचा ब्राह्मण स्वामीला वाटी लावण्याकरता येतो आणि मग सांगतो, देवा हे शेत बी माझं होतं, ते माझं होतं, अमुक होतं तमुक होतं, परंतु आता काहीच शिल्लक उरलं नाही, आहे की नाही. आणि काहीच शिल्लक न उरल्यामुळं स्वामींनी, आता परमेश्वर सर्वज्ञ आहे, जीवाचा मनोभाव समजून घेतो आणि मग सांगतात, भटो मागा, काही मागायचं असेल. मग आता त्यांना असं वाटलं का नेमकं काय मागावं. आपल्या ठिकाणी तर अष्टदारिद्र्य आहे, अंगाला वस्त्र नाही, खायला अन्न नाही, राहायला घर नाही, हा समाजामध्ये हे नाही. तर मग तरीही स्वामी आणखीन काही मागा, आणखीन काही मागा. आणि मग शेवटी ब्राह्मण म्हणतो की नाही देवा मला काय करा, हेच द्या. काय, सुने हात तक्र भात घराचा कोणता दे श्रीहरी. म्हणजे दुसऱ्या मजल्यावर सुनाच्या हाताने खीर खाऊ इच्छितो. मग आता दुसरा मजला केव्हा होईल, ज्यावेळेस धन कण पैसा जमा होईल त्यावेळेस. सून कधी येईल, जेव्हा मुलगा होईल, मुलगा झाल्यावर मग सून येईल. म्हणजे एकाच वरदानामध्ये त्यांनी बरेच असे वरदान मागून घेतले. स्वामी म्हणतात हे काय मागणी असते, हे काही मागायची वस्तू आहे का, हे सगळेही कर्मवशीची पावेल. हे तुम्हाला तुमच्या कर्म अर्जकत्वाने सगळं मिळणार आहे. तुमच्या माळी जसं मण्यामागं मणी ओढल्यानंतर मागचा मणी येणारच आहे, तसे तुमच्या कर्मामध्ये जोडलेलं आहे, भेटणार आहे. आणखीन काही मागा. त्यावेळेस ब्राह्मण म्हणतो नाजी मला हेच द्या म्हणाले. आणि मग हे मानल्यानंतर देव मला ठीक आहे. अशी लिहायचे दुसरे संदर्भ येतात, काहीतरी निरूपण करा. मग स्वामी सांगतात कर्माद्य निरूपू की दैवाद्य निरूपू, दैवाचा भाग सांगू की कर्माचा भाग सांगू. आणि मग त्यांना ते काही कळालंच नाही. मग तसं त्या ब्राह्मणाला सुद्धा काही कळालं नाही. मग स्वामी ब्राह्मणाला वरदान दिल्यानंतर स्वामी भक्तजनाला म्हणतात मागून तर मागितलं पण काय मागितलं, परमेश्वर प्रसन्न झाल्या जीवे काही विषयी व्यवहार मागावा. परमेश्वर भगवंत प्रसन्न झाल्यानंतर या विषय व्यवहार म्हणजे नाशवान पदार्थ मागायचे का. नाशवान आज आहे उद्या नाही. आपण कितीही जीवनामध्ये तळावर तळ उभा जर केले तर शेवटी आपल्या खात्यामध्ये काय जमा आहे, आपण किती देवधर्म जोडलेला आहे, किती अन्नदान जोडलेलं आहे, किती नामस्मरण जोडलेलं आहे, हे आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे की नाही. आणि हे अकाउंट जर आपलं रिकामं असेल तर पुढं सुद्धा तेच राहील. आणि मग स्वामींनी ती व्यवाचा दृष्टांत दिला की त्या ब्राह्मणाची परी झाली वेवाची परी. मग स्वामींनी याच्यावर एक कथा सांगितली की जसं एखादा जुन्या काळामध्ये कापूस पिंजणारा एक पिंजारी होता, आहे की नाही. त्याला हिंदीमध्ये तरखान म्हणतात पण मराठीत काय कापूस पिंजणारच म्हणतात, आहे की नाही. आणि मग तो त्याला त्याचं ते अवजार तुटलेलं असतं म्हणून ते आणण्याकरता तो बाजारात जातो. बाजारामध्ये ती वस्तू भेटत नाही म्हणून झाडाखाली येऊन झोपतो. झोपल्यानंतर मनामध्ये थोडीशी कल्पना करतो, डोळे उघडल्यावर की हे फांटी किती छान आहे, याचं किती आपल्याला लागणारे अवजार व्यवस्थित होईल. अशी मनामध्ये कल्पना केल्या केल्या ती खांब असं तुटून खाली पडतं. पडल्यानंतर तो खांद्यावर घेतो, निघतो. थोडं 10-5 पाऊल पुढे गेला का पाठीमागून आवाज येतो आणि सांगतो आगामी कल्पवृक्ष, मी कल्पवृक्ष आहे, माग मोडी तोडी तो. मग माग म्हणल्यावर आता मनामध्ये कल्पना केल्यानंतर जर म्हणलं तर मला एखादा मोठा सोन्याचा बंगला बांधून दे तर त्यात ते भेटलं असतं, आहे की नाही. माझ्या लॉकरमध्ये
पैशाचे नोटाचे थप्पे दे तरी ते त्याला भेटलं असतं. पण त्यांनी काय मागितलं, मोडिये तोडिये तो आणि एक विभूती दे. म्हणजे मोडलं तर पण मला यावं लागेल तुझ्याकडं, म्हणून आणखीन एक अवजार दे. की आणखीन एक पांटी तुटली आणि त्यांनी दोन्ही खांद्यावर दोन घेतले आणि निघाला. तर सांगायचं तात्पर्य, कल्पतरू ही एक सिद्धी आहे, परमेश्वरापाशी अनंत सिद्धी आहे, त्याच्यातली ही एक सिद्धी आहे. जसं कल्पतरू, चिंतामणी, पारियातक, कामधेनू, सहस्रानुराजांनी जो हट्ट धरला होता की कामधेनू मला द्या म्हणून, आहे की नाही. श्रीकृष्ण भगवंतांनी जे स्वर्गातून पारियातक आणलं होतं, सुभद्रेच्या दारात लावलं होतं, ती सुद्धा एक सिद्धीच होती. त्याचे फुलं सुभद्रेच्या सत्यभामाच्या अंगणामध्ये ते झाड होतं आणि त्याचे फुलं रुक्मिणीच्या दारात पडायचे. ह्या अशा एक एक सिद्धी होती. तसं ते कल्पतरू एक सिद्धी होती. आणि मग ती सिद्धी प्राप्त झाल्यामुळं त्यांच्या मागितलं असतं त्याचं सगळं भेटलं असतं. पण त्यांनी ते न मागता काय मागितलं की मोडिये तोडी तो आणि एक व्यवस्थित दे, म्हणजे मला हे वस्तू दे. तर सांगायचं तात्पर्य, भगवंत प्रसन्न झाल्यानंतर जीवानी परमेश्वराचं प्रेम मागावं, या नाशवान पदार्थ मागू नये. ह्या गोष्टी मागण्याकरता बी ज्ञान लागतं, समर्पण लागतं. पहा, लीळाचरित्रामध्ये आपण जेव्हा जातो, आचार्यांना ज्यावेळेस वयाच्या 34व्या वर्षी आचार्य अनुसरतात खडकुलीला, आहे का नाही, भटा खडकुली अनुसरण संन्यास घेतात. त्याच्यानंतर त्यांना डिवचवण्याचा बराच प्रयत्न केला. कोणी? दादोसाने. अगोदर आईला सांगितलं की हा दीक्षा घेऊ इच्छितो बरं का, आणि जर याने संन्यास घेतला तर तो असं समज का खांदा खापरा मुसला असे समज, तर आता वाया गेला. आणि मग आईला सांगितलं. आई म्हणते, का रे तू खरंच दीक्षा घेणार आहे का, स्वामींच्या जवळ राहणार आहे का? ते नाम कोण म्हणत आहे, तुला तर माहिती आहे की मी कोणती गोष्ट तुला विचारल्याशिवाय करतच नाही. माझ्या मनाने का लखुद्या करी आवत घेतलेले, लखुद्यावाला विचारून बैला घेतली, असं म्हणून तो विषय मोडकळीच काढला. नंतर मग दादूसाला वाटलं बा आईच्याने जमत नाही, मग स्वामींनाच विषय मांडला की आता गोसाव्यातीची म्हणू, स्वामीलाच म्हणू. आणि मग स्वामी म्हणतात, जीजी माझं एकांत द्यावा, मला एकांत द्या, मला तुमच्या संग काही हितगुज करायचं आहे, बोलायचं आहे. मग स्वामी म्हणतात, ये तर कवनगा लोकांत, ओठांतर निघाले ते देशांतरच आहे. जे आपल्या मनातून निघतं ओठातून, तो सगळे चौकट शब्द पांगत असतो. म्हणून जे अंतःकरणात आहे तेच बाहेर असावं, जे बाहेर आहे तेच अंतःकरण, स्पष्टोक्ती असावी. नाजी मज एकांत द्यावाने, मला एकांतात पाहिजे ना, मी एकांत. स्वामी म्हणतात, घ्या गोंगडे, म्हणजे घ्या सागर. बसायचं आसन घेतलं, पाठीमागं गेले आणि मग सांगितलं की जीजी हा तुमच्याजवळ राहू इच्छितो, तर याला तुम्ही तुमच्याजवळ काही ठेवू नका. का? सांगतं का? तर हा बरोबर नाही, हा अनेक धंडाळाचा, अनेक धंडाळाचा नागदेव होता, सप्तव्यसनामध्ये मग्न झाला होता, स्वामी दर्शनाने झाला दुर्गुणाचा अंत, स्वामी दर्शनाने झाला दुर्गुणाचा अंत, स्मरा चक्रधर तो देव कृपावंत, स्मरा चक्रधर तो देव कृपावंत. हे हा कसा आहे, अनेक धंडाळाचा आहे, म्हणजे अनेक सप्तव्यसन भरलेले आहे याच्यामध्ये, आणि याला तुमच्याजवळ ठेवू नका. स्वामी सांगतात, हा आमच्या सन्निधानात राहिला तर काही ना काहीतरी याच्या पदरातच पडल, पुण्यच पडल. आणि येणी एरी बी कोळ्याची घरवात केली तरी काय, हा एरीत सगळ्या दोषांनी भरलेला आहे. आणि यांनी एखाद्या कोळ्याच्या घरात जाऊन किंवा तिथली घरवात केली काही फरक, पण हा तसं का करल, हा तसं काही करायचा नाही म्हणाले.
आमच्याजवळ राहिला तर काही ना काहीतरी त्याचं पुण्य भलंच होईल. म्हणून शेवटी दादोसाला वाटलं बा स्वामींना सांगितलं तरी जमलं नाही. मग पत्नीचे कान भरले, गांगाईसाकडे गेले. गांगाईसा पत्नी आली आणि मोठ्या मोठ्याने शिव्या द्यायला लागली की असे नवरे मेले असते तर बरे झाले असते. हा, ज्याला घरची काळजी नाही, ज्याला काही कशाचीच काळजी नाही, लेकरे धन्य. आणि मग शेवटी स्वामी म्हणतात, बाई का शिव्या देतात त्यांना? तुम्हाला सुवासन म्हणून चार माणसामध्ये, चार बायामध्ये मान सन्मानाने पाहिलं जातं. ती म्हणजे जेव्हा 2-4 दिवस रडले असते, नंतर जसे जसे झाले असते. आणि मग शेवटी सगळ्यांची जेवणं झाले आणि स्वामीपासून त्यांना स्थित्यानंद झाला, कोणा आचार्यांना. आणि मग स्थिती दिल्यामुळं सगळे प्रवचनाच्या दुपारच्या टायमाला निरूपणाच्या वेळेस स्वामींच्या समोर आले. स्वामी म्हणतात, तुम्ही सगळे आले पण आचार्य नागदेव काही दिसाना वानरा. आणि मग जी ते गुमटेमध्ये झोपलेले म्हणाले. आणि मग स्वामी म्हणतात, गांगाईसाला पत्नीला सांगतात की जा तुम्ही. आणि मग ती गांगाईसा त्या गुंफेत जाती, बाहेरूनच आवाज देते, ऐकलं का, उठा, देवाने तुम्हाला बोलवलं. ते आता ती स्थिती दिल्यामुळं त्यांचं देह कसं झालं, खोडवळलेले यायचे. जसं एखाद्या मेलेल्या माणसाचे हातपाय कसे ठेवतात तसं नित्यानंद म्हणजे परमेश्वरापासून मिळणारा एक सिद्धीचा प्रकारे, आनंदाचा प्रकारे तो जीवाला एका परमाणूमध्ये आणून तो भोगवला जातो. त्याच्यामुळं संपूर्ण शरीर कसं एकदम निस्तेज बनतं, असं वाटतं की शरीरात काही आहेच नाही. आपण पाहतो त्या लिमगावच्या त्या गोपाळ चावडीमध्ये प्रत्येकजण यायचा, साळू काळू माळू त्या विहिरीमध्ये आपली डांग शिदोरी ठेवायचा आणि कपडे काढून त्या पाण्यामध्ये विहिरीत उडी मारायचा. ते गुराखी दिवसभर ढोरं चरले आणि संध्याकाळी गेले. त्यांच्या प्रत्येकाच्या आई वडीला म्हणतात, ढोरं तर आले पण लेकरं काही आले नाही. आणि मग ते पाहतात तर देवापाशी ते सगळे त्यांचं साहित्य पडलेलं. आणि मग स्वामीला विचारतात, बा हे कुठं आहे? मग स्वामी त्या विहिरीकडे इशारा केला तर हे त्या विहिरीचे. मग ते दिसाना म्हणे. मग स्वामी म्हणतात, काहीतरी आवाज द्या त्यांना. मग काया माया जो ज्याचा त्याचं नाव घेतलं त्यांनी त्या पाण्यातून वर यायचं आणि मग आपले कपडे घालायचे आणि निघून जायचं. तर मग महादेव स्वामीचे जी ते कुठं होते ना, एका अवघड्यामध्ये होते. तर तसा तो स्थितीचा प्रकार आहे. आचार्यांना स्वामींनी जे स्थित्यानंद दिला त्या स्थितीच्या आनंदामध्ये त्यांचं शरीर एकदम जसं बॉडी बांधल्यावानी म्हणते. आणि मग मोठ्याने आवाज दिला गांगाईसानी. आणि मग तिला असं लक्षात आलं की अरे हे तर काही गेले का नो, गेले म्हणून रडायला लागली, मोठ्या मोठ्याने रडायला लागली. आणि मग स्वामी म्हणतात, तुम्ही आत्ताच अशा म्हणत होत्या मेला असता तर बरं झाला असता, 4 दिवस दुःखात काढल्याच्या नंतर. आणि मग मग स्वामी निरूपण करतात, त्यांची समजूत काढतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य तुम्हाला की आचार्यांना म्हणजे धर्मापासून काढण्याकरता दादोसांनी किती प्रयत्न केला. आणि ज्यावेळेस पूर्ण समर्पण झाले तर एक दिवस जो माणूस की एक फार मोठी पुरुषार्थ असलेली व्यक्तिमत्व, पण ज्या आचार्यांना भूक लागली आणि भूक लागल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण आता वरण भात चपाती खावं, असा मनात इच्छा झाली. त्यावेळेस स्वामींनी त्यांचा मनोधर्म जाणला. आणि मग स्वामी बाईसाला म्हणतात की बाई तुमचे कणिक असे, तुमच्याकडं पीठ आहे का? आहे. मग आणखीन पीठ मळा म्हणाले. म्हणजे स्वतःला पूर्ण शून्यामध्ये आणून ठेवणे. नाही त्यांच्याकरता वरण भात पोळी काही नाही आहे का विशेष, हां, पण स्वतःजवळ कोणता संग्रह न ठेवणे, स्वतःपाशी कोणतीच वस्तूचा लोलुपता न ठेवणे आणि त्याच्यामधून पूर्ण सेवेमध्ये उतरणे. सेवेत उतरल्यानंतरही थोडंसं मनामध्ये इगो आला का बा मी गोसाव्यासी क्षणभरही सोडू न सके. स्वामींना थोडं सुद्धा सोडत नव्हते. त्यांचा त्या मनातला अहमभाव पाहून स्वामी काय म्हणतात, येथून जागा. ज्यावेळेस अनुसरणाच्या वेळेस स्वामी काय म्हणतात, आलेल्यांना पाठवत नाही आणि गेल्यानंतर आम्ही जा म्हणत नाही.
पण स्वामींच्या ठिकाणी समर्पण झाल्यानंतरही स्वामी त्यांना सरळ जा म्हणतात. आता कुठं जावं विचार करायचा. घर तर अविद्य आहे, घर ममतेमध्ये फसू, दादोस तर अनिष्ट. ज्यांचं आपण पहिले गुरुमंत्र घेतला ते तर देवता भक्तीचे आहे, त्यांच्या भक्तीकडे गेलं तर आपण नरकाला जाऊ. हो, आणि गोसावी तर सन्निधानात राहू देत नाही. आणि मग त्यांच्या लक्षात आलं का श्रीप्रभू बाबा परमेश्वरपूरला रिद्धपूर आहे. आणि मग सांगितलं देवा रिद्धपूरला जाऊ का मी परमेश्वरपूरला. आणि स्वामींची एकदम अचानक उदास झालेले स्वामी रिद्धपूर नाव घेतल्याबरोबर परमेश्वरपूर नाव घेतल्याबरोबर प्रसन्न होतात आणि आता तरी जा म्हणाले. आणि मग रिद्धपूरला कसं जायचं विधी सांगितला. तिथं पोहोचले. तिथं पोहोचल्यानंतर तिकडचे काही ब्राह्मण आले आणि मग सांगतात नागदेव नाव ब्राह्मण असे आहे का म्हणाले. आहे. स्वामी आता तरी श्रीप्रभू बाबांनी केली असे म्हणे. हा, नागदेव नाव ब्राह्मण कसा आहे. जी तो असे म्हणजे बोटावर दिवस मोजतो म्हणाले. आणि मग दुसऱ्या वेळेस काही ब्राह्मण चालले तर त्यांनी सांगितलं स्वामींनी काय की त्यांना असं सांगा की आम्ही निरोप पाठवल्याशिवाय बोलवल्याशिवाय मी यायचं नाही. म्हणजे पहिलं सांगितलं का इतके दिवसांनी आम्ही तुम्हाला बोलवून घेऊ, नंतर सांगितलं का आम्ही बोलवल्याशिवाय यायचं नाही. आणि मग दुसरा निरोप ज्यावेळेस गेला त्या टायमाला नागदेव एकदम खचून गेले की त्यांना असं वाटलं की माझ्याशिवाय देवाचं काय, मी नसलो तरी काय, असे किती नागदेव स्वामींच्या सन्निधानात येतील. असं म्हणल्यानंतर नागदेव खचल्यानंतर तिसऱ्या वेळेस ज्या कोणी ब्राह्मण रिद्धपूरला गेले म्हणजे तिकडून आल्यानंतर स्वामी विचारलं नागदेव ब्राह्मण कसा आहे काय आहे. आणि मग त्या स्वामी सांगतात जी आता काही दिवसाचा साथी आहे, आज कधी जाईल सांगता येत नाही. आणि मग स्वामी दुसऱ्याच्या हातीवर निरोप देतात की रिद्धपूरला जाणाऱ्यांना की नागदेव नावाच्या ब्राह्मणाला सांगा की स्वामींनी तुम्हाला निरोप भेटताच आमच्या भेटीला या, आम्ही तुम्हाला भेटण्याकरता उतावळे झालो. हा निरोप तिथे गेल्यानंतर ते सांगतात की भटो गोसावी तुमचे निरोप दिला त्यावेळेस देवानी निरोप सांगितला हे ऐकतात भटोबास झाकीन रे. म्हणजे त्यांना एक प्रकारची धडकी भरली. त्यांना असं वाटतं की चक्रधर स्वामी मला काय आता इथून बी काढून देतात का काय. हां. आणि मग सांगतात गोसावी तुमचे बोलाविले असे, देवानी तुम्हाला बोलवलं म्हटल्याबरोबर ते हरकिले म्हणजे एकदम मनामध्ये हर्ष झाला, आनंद झाला. आणि मग स्वामी गोविंदप्रभू बाबांना विचारलं की मला आता देवानी बोलवलं जाऊ का. आणि निरोप घेताच ते रातोरात निघाले. म्हणजे झोपसुद्धा आचार्यांनी घेतली नाही. आणि झोप आली तर पारंब्याचे झाड धरायचे आणि तसंच चालत 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 स्वामी मला वाटतं येडी खरोंडे पैठणला आले आहे ना. तर त्या ठिकाणी स्वामींची भेट झाली. आणि मग स्वामी जसं लहान लेकरू पुंदू पुंदू रडतं तसं आचार्य रडू लागले. आणि मग स्वामी सांगतात की आता तुमचे केदवाही न पाठविजे, म्हणजे आमच्यापासून तुम्हाला आम्ही दूर कधीच करणार नाही. म्हणजे जसं लोखंडाला अग्नीत टाकल्याशिवाय त्याला आकार येत नाही तसं त्यांच्या ठिकाणी असलेले जे काही मलिनत्व आहे, जे काही दोष आहे त्याचं क्षालन केल्याशिवाय जीव हा योग्य होत नाही. म्हणून आचार्यांना स्वामींनी घडवून मडून ज्याला आपण म्हणतो का नाही घडवून, अशा पद्धतीत म्हणजे जिथं श्रीकृष्ण भगवंताच्या सन्निधानामध्ये अर्जुनाला 750 वर्ष राहून फक्त हा ईश्वर आहे आणि मी जीव आहे एवढंच कळालं. पण 3.5 वर्षच्या सन्निधानामध्ये स्वामींच्या असताना आचार्यांना स्वामी काय म्हणतात तुम्हा विचार शास्त्र चरितार्थ, म्हणजे जे काही परमेश्वराला प्राप्त करण्याचे जे 4 स्टेप आहे, शाब्द ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान. आपण फक्त शब्दांनी म्हटलं की देवता आहे, आपण काही 33 कोटी देवता पाहिल्या नाही, आपण काही 81 कोटी देवता बघितल्या नाही. पण त्या प्रत्यक्ष कधी दिसतात. आता आपण फक्त शब्दांनी जाणून घेत आहे का जीव आहे, देवता आहे, प्रपंच आहे, परमेश्वर आहे. पण हे ज्यावेळेस दिसायला लागतात त्याला अपरोक्ष म्हणतात. अपरोक्ष म्हणजे दर्शन, दिसणे. आणि मग ते 3.5 वर्षामध्ये नागदेवाचार्यांना अपरोक्ष ज्ञानाची झिन्न बांधल्या गेली.
म्हणजे कशामुळं ते स्वामींनी आचार्यांना घडवून मळून तयार केलं. जे बाईसाला मेहकर पासून 4 महिने चिंतन करत 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 बाईसाच्या ठिकाणी असलेले जे काही दोष आहे त्या दोषाचं क्षालन करून बाईसाला प्रेमदान दिलं. म्हणजे एकाला आईचं जाऊन त्याच्या घरी पाय पुसण्यावर बसून प्रेमदान दिलं. आणि जिथं राजा स्वामींच्या भेटीला येत आहे तरी त्याचं दर्शन टाळलं. कशामुळं? आपल्या जीवाच्या ठिकाणी असलेलं जे काही सोनिष्ठी खंती ज्याला म्हणतो आपण, परनिष्ठी तोष. सोनिष्ठी खंती म्हणजे माझंच भलं व्हावं, ज्याला आपण सकाम वस्तू मागतो आहे की नाही. निष्कामतेकडे भाव नाही आहे आणि निष्कामतेकडे भाव नसल्यामुळं आपला भाव नेहमीच सकामतेकडे आहे की नाही. आणि मग सकाम वस्तू असल्यामुळं भगवंताला काय पाहिजे? परोपकार पाहिजे. परमेश्वराला जसं बाईसाला स्वामींच्या सन्निधानात कोणी जरी आला तर बाईसाला असं वाटायचं की माझ्या देवाचा आहे हो, आणि त्याला काहीतरी क्रिया घडावी, त्याला काहीतरी असा मनोभाव असायचा. म्हणून स्वामींनी बाईसाच्या घरी जाऊन दुधी करट्यामध्ये भात खाऊन पाय पुसण्यावर बसून स्वामींनी बाईसाला प्रेमदान म्हणजे ईश्वर स्वरूपाचं दर्शन घडवलं. आणि जिथं वेरूळला स्वामींच्या भेटीला राजा आला, पण राजाचा भाव काय होता की माझंच भलं व्हावं. आणि म्हणून स्वामी कैसा भाग्याचा आहे, दैवाचा आहे, परंतु हा मनात भाव असल्यामुळं सोनिष्ठी खंती म्हणतात त्याला. सोनिष्ठी म्हणजे स्वतःबद्दल, आणि एक परनिष्ठी खंती म्हणजे दुसऱ्याबद्दल तिरस्कार करणे. तर तो तिरस्काराचा भाव राजामध्ये असल्यामुळं स्वामींनी या दिवशी त्याचं दर्शन टाळलं. तर सांगायचं तात्पर्य की अशा पद्धतीत आपल्याला ही जी क्रिया आहे निष्कामतेकडे आपण वाटचाल केली पाहिजे. निष्कामतेकडे जर वाटचाल केली तर ह्या सगळ्या गोष्टी सहजासहजी घडून येतात. आणि घडून आल्यानंतर तर जे काही विशेष राहत नाही. कनाशीच्या ब्राह्मणांनी जे मागितलं ते सकाम भावनेनेच मागितलं. आपण इथं जे काही कर्म करतो हे सुद्धा सकाम भावनेनेच करतो आहे का नाही. आता जो पाकिस्तानच्या बाउंड्रीवरची सेवा करतो तो काय सकाम नसतं का बा माझ्या देशाचं संरक्षण व्हावं, सगळ्याचं भलं व्हावं, म्हणून तो त्याला परोपकार म्हटले.